प्रत्येक श्वास जागेपणी घेतला जावा। आमची तरुण मंडळी स्वप्न पडावं म्हणून झोपी जातात बरं का। एपीजे अब्दुल कलाम म्हणायचे स्वप्न बघा, स्वप्न बघा, कारण स्वप्न विचार करायला लावतात आणि विचार कृतीत येतात। मग कृती प्रवण व्हायचं असेल तर काय करा, स्वप्न बघा। मग आमची मंडळी स्वप्न पडावं म्हणून झोपी जातात आणि नको ती माणसं स्वप्नात येतात। त्यामुळे स्वप्न सुद्धा असं बघावं की जे उज्ज्वल बनवेल आमचं भविष्य। आणि मग अशा पद्धतीनं जीवनाचं उत्थान झालं, अशा पद्धतीनं उत्क्रांतीच्या दिशेने आमचा प्रवास झाला। खरं तर आम्ही माणूस म्हणून जन्माला आलोय ना। आमचा जन्म हा माकडापासून नाही बरं का। ते डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत पोरांना शाळेत शिकवतात की माणसाची उत्क्रांती डार्विन सांगतो माकडापासून झाली। ते तुम्हाला पटतंय का? मला तरी नाही, आणि हे नाहीच आहे असं। श्रीमद महाराज भागवताच्या कथा करतात। श्रीमद भागवतकारांनी अत्यंत सुंदर आमच्या सगळ्यांचा वंश, आम्ही कुठून आलो ते सगळं सांगितलंय। कधीतरी वाचूया। आम्हाला वाचायची आवड नाही, आमची पोरं हातात परवा एका मुलाला मी विचारलं काही वाचतोस का चांगलं? तो म्हणला ताई ट्विटरवर अकाउंट आहे, फेसबुकवर अकाउंट आहे, व्हॉट्सअप वापरतो, चॅटिंग करतो, सगळं, मला वेळच नाही मिळत म्हटलं वाचायला। म्हणलं तू वाचत नाही? नाही वाचत। म्हटलं आता तू वाचत नाही। आपल्याकडे म्हण आहे वाचाल तर हात जोडून सांगते चांगलं वाचायला द्या। गीता भागवत करीती श्रवण, नाही वाचायला जमलं। आज ऐकण्याची सोय, उत्तम उत्तम कीर्तन आहेत युट्यूबच्या माध्यमातून, काय बघायचं याचा विवेक ठेवूया आणि उत्तम उत्तम मंडळींचं श्रवण करूया। चांगली दिशा जर जीवनाला द्यायची असेल ना तर उत्तम श्रवण करावं। श्रवण भक्ती पहिली भक्ती आहे। त्यामुळे असं उत्तम घडावं तुमच्या माझ्या जीवनाचा प्रवास। काय सांगत होते मी? महत्वाचं काहीतरी सांगत होते, विसरले। विढाला विढाला आमचा प्रवास जो आहे ना तो भागवतकारांनी सांगितलाय, तो मनूचे म्हणून आम्ही मानव आहोत। मनू आणि शतरूपा हे ब्रह्मदेवांनी निर्माण केलेलं सृष्टीचं सगळ्यात पहिलं जोडपं आहे। मग त्याच्यापासून निर्माण झालेली ती सृष्टी, ती मानव सृष्टी, म्हणून आम्ही मनूचे मानव आहोत। हा वागतो कधी कधी दानवासारखे, वागतो कधी कधी माकडासारखं वर्तन करणारी आहेत माणसं, पण आम्ही मानव आहोत, मनुष्य आहोत। आणि मनुष्य जन्माचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे हाच प्रवास आमचा असावा। आपल्या हिताचाच विचार आपल्या ठिकाणी व्हावा। या मनुष्य देहाकडे, या मनुष्य देहामध्ये आम्ही आलो ना, आमचे वंशज, आमचे पूर्वज जर पाहिले ना तर इथे यदुवंश आणि सूर्यवंश असे दोन वंश जन्माला आले। एक चंद्रवंश आणि एक सूर्यवंश। चंद्रवंशामध्ये प्रभू गोपाल कृष्ण आहेत, सूर्यवंशामध्ये भगवान प्रभू रामचंद्र आहेत। त्या चंद्रवंशामध्ये भगवान गोपाल कृष्ण, त्यांचं यदुवंश असंही म्हणतात ना त्यांना, यदुवंश म्हणून गोपाल कृष्ण होते ते यादव। पण त्या यादवांनी गाईला चारा घातला, नंतरच्या यादवांनी गाईचा चारा खाल्ला, ही गोष्ट विसरून जा, वेगळी आहे। पण भगवान गोपाल कृष्णांचं आडनाव यादव।